चला येस मॅच चालू करा लवकरात लवकर विनंती आहे. लास्ट मॅच आजच्या रात्रीतली. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार. आणि इथे पहिल्या बॉलवर 1 रन सिंगलने खातं उघडलं जाते टीमचं. राजापूर रॉयल्सने इथे टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. लास्ट मॅच आजच्या रात्रीतली. नवीन बॉल लवकरात लवकर मैदानामध्ये द्या. ओव्हर द विकेट. चांगला स्ट्रोक. स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. विनोद कोटिया मागच्या मॅच मध्ये मला वाटतं अर्धशतक लगवलं या बॅट्समनने. या मॅच मध्ये याच्या बॅटिंगचा जलवा पाहण्यासाठी आपल्या नवी मुंबईतील नामांकित व्यक्ती इथे उपस्थित आहेत व्यासपीठावर आणि त्यांचं देखील स्वागत तो करतोय त्याच्या दर्जेदार बॅटिंगने. समोरच्या दिशेने अतिशय देखणा स्ट्रोक. 4 रन. यावेळेला फुलर लेनचा बॉल. हेलिकॉप्टर स्टाईलने हा स्ट्रोक मारायचा होता. कव्हरच्या वरतून बॅटला ब्रश होऊन जातोय. थर्डमॅन घोषित क्षेत्रामध्ये 1 रन. आणि या सिंगल बरोबर रन झाले स्कोर बोर्डवर आतापर्यंत 6. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि विनोद कोटिया स्ट्रायकिंग एंडला. फुलटोस बॉल हवेत आहे. फिल्डर खाली येत आहेत आणि अंपायरचा इशारा नो बॉल. स्क्वेअर लेग अंपायर इथे घोषित करतायत हा नो बॉल असेल आणि त्यामुळे इथे रन ऍड होतील. टोटल मध्ये 2. अंपायर डिसिजन विल बी फायनल. सो प्लीज डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. नो +1. 2 रन इथे मिळतील आणि या 2 रन बरोबर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत 8. फ्री हिट. नेक्स्ट बॉल खेळण्यासाठी सज्ज होईल. बॉल हवेत. फिल्डर खाली येत आहेत. फ्री हिट असल्यामुळे इथे विकेट मिळणार नाही. 1 रन इथे कंप्लीट होईल आणि या सिंगल बरोबर रन झाले स्कोर बोर्डवर 9. 9 रन स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे पहिलं. सिमोन इथे गोलंदाजी करत असताना एक्सपिरियन्स आहे आणि यावेळेला चांगला स्ट्रोक परंतु इथे कॅच ड्रॉप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. अंपायर कन्फर्म करतील तिथल्या प्रेक्षकांकडून आणि त्यानंतर कदाचित हा निर्णय येईल. षटकार. येस. तर 6 रन इथे मिळतील आणि या षटकाराबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15. 15 रन आहेत स्कोर बोर्डवर. आता मी विनंती करेन विशाल डोळस यांना. अतिथी देवो भव ही आपल्या भारताची परंपरा आहे. SSPL ची परंपरा आहे. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आपण करतो आणि आपल्या मंचावर कुक्षेत गावचे कार्यसम्राट नगरसेवक श्रीमान सूरज बाळाराम पाटील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आज इथे केला जातोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर आपल्या मंचावर कार्यसम्राट नगरसेवक मुनावरजी पटेल उपस्थित आहेत खेरणे गावातून. त्यांचा देखील इथे विशेष सन्मान केला जातोय. महानगरपालिकेमध्ये आपण पाहू शकाल ज्यावेळेला सूरज बाळाराम पाटील, मुनावर पटेल, विशाल डोळस, अमित मेडकर महत्वाच्या भूमिकेमध्ये असतात. तसेच जवळचे मित्र आहेत आणि आता अमित मेडकर यांचा सन्मान इथे केला जातोय. स्वागत आहे आपलं देखील या SSPL मध्ये. सुस्वागतम. बॉलर पुन्हा एकदा सिमोन तयार होतात.
चांगला स्ट्रोक इनसाइड आउट कव्हर पॉइंटच्या वरतून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा षटकार. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक, याही मॅच मध्ये दर्जेदार बॅटिंग करत असताना विनोद कोटिया. त्याचबरोबर आदरणीय राजेश गाडगे साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतो. राजेश गाडगे यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे या SSPL मध्ये, सीवूड सेक्टर प्रीमियर लीग 2019 सीझन 4. आणि संपूर्ण कुटुंबाबरोबर आपण आलात तरी आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. बॉल तयार. ओव्हर नंबर सेकंड मध्ये आनंद बालाजी. ओहो, पहिलाच बॉल खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा, 22ची 1 रन मिळेल एक्स्ट्रा. आणि या एक्स्ट्रा बरोबर टीमच्या टोटल मध्ये वाढ होते. रन झाले स्कोर बोर्डवर आतापर्यंत 22. तर हॅट्रिक घेतली तर आनंद बालाजी यांच्यासाठी संदीप म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलेलं आहे. हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि इथे मात्र विकेट, यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅट्समन आउट. विकेटचं पतन इथे होतं आणि यावेळेला बॅट्समन आउट होतोय रितेश. राजेश घाडगे साहेब सपत्नीक आज आपल्या मंचावर उपस्थित आहेत. गुढीपाडव्याच्या देखील शुभेच्छा आपल्याला मराठी नववर्षाच्या, आणि त्याचबरोबर SSPLच्या वतीने आपला इथे सन्मान केला जातोय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. नवीन बॅट्समन येत आहेत राजू. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 21, या ओव्हरमध्ये 1 रन. आनंद बालाजी पहिली विकेट इथे अर्जित करत असताना संदीप म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक जर घेतली तर. चांगला स्ट्रोक, कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत, रन मात्र मिळताना दिसणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 22. SSPL सीवूड सेक्टर प्रीमियर लीग 2019 हा देदीप्यमान सोहळा तुम्ही अनुभवताय. तर इथे एक डॉट बॉल येतोय. तर पुढे एकदा येत आहेत बालाजी. 1 रन इथे मिळेल. बॅटला ब्रश होऊन बॉल जातोय थर्ड मॅन घोषित क्षेत्राच्या दिशेने. सीवूड सेक्टर प्रीमियर लीग ही स्पर्धा आज आपण पाहू शकाल एक कौटुंबिक मेळावा बनलाय. कारण अजूनही जवळपास घड्याळामध्ये 10:45 झालेत. अनेक महिला भगिनी आनंद घेत आहेत, आस्वाद घेत आहेत. क्रिकेटच्या प्रती हे त्यांचं प्रेम आहे. अजूनही जे आमचे 2 स्टँड आहेत ते भरलेले आहेत. त्यामध्ये सर्वात उल्लेखनीय उपस्थिती आपल्याला महिलांची पाहायला मिळते. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, कारण 16 वर्षाचा यश मगाशी त्याला एजाज सोलकर साहेबांनी गोव्याची ट्रिप दिली एका इनिंगच्या बदौलत. म्हणजेच त्यांची संपूर्ण फॅमिली आता गोव्याचा दौरा करू शकतील, ते देखील फ्लाईटने. आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये जो मॅन ऑफ द सिरीज राहील त्याच्यासाठी एजाज सोलकर साहेबांनी फुकेट आणि त्याचबरोबर थायलंड ची ट्रिप इथे आयोजित केलेली आहे. त्यामध्ये 3 रात्र 4 दिवस त्याचा राहण्याचा खर्च, त्याचा संपूर्ण ट्रॅव्हलिंगचा खर्च, तिथे डिनर लंच जेवण्याचा खर्च संपूर्ण एजाज सोलकर यांची मिसबा टूर अँड ट्रॅव्हल कंपनी उचलेल. हा अतिशय मोठा निर्णय त्यांनी घेतलाय. त्याचबरोबर IPL मध्ये जसे फॅन पार्क असतात तसा फॅन पार्क बरोबर आमच्या नवरत्न हॉटेलच्या कॉर्नरला
एक मोठ्या LED च्या माध्यमातून तिथे ही स्पर्धा पाहिली जाते. प्रत्येक चालणाऱ्या रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून ते देखील तिथे आनंद घेऊ शकतात. त्याचबरोबर PTC पनवेल टेनिस क्रिकेट.com च्या वतीने यूट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. म्हणजे तुम्ही घर बसल्या, जर तुम्ही गृहिणी असाल, किचनमध्ये तुम्ही असाल, तर किचनमध्ये देखील आपल्या स्मार्टफोनवर तुम्हाला फक्त SSPL टाईप करायचं आहे आणि लगेचच तुमच्या समोर आपल्या स्क्रीनवर ही स्पर्धा पाहायला मिळेल. तर एवढ्या काही घडामोडी या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहेत. पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये क्रिकेटचा कार्निवल होईल. म्हणजेच 1 महिन्या अगोदर सुरुवात होईल, प्रत्येक घडामोडी घडतील आणि त्यानंतर SSPL आपल्या समोर येईल. तर हे आहे क्रिकेट SSPLचं. त्यामुळे पाहत राहा, ऐकत राहा, आनंद घेत राहा SSPLचा. सीझन 4 आपल्या समोर. तर मी विनंती करेन सूरज बाळाराम पाटील यांना देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची, कारण त्यांची देखील बाईट आम्ही घेणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण KGPL कुक्षेतगाव प्रीमियर लीग ही देखील एक महत्त्वपूर्ण स्पर्धा ते दरवर्षी संपन्न करतात आणि दरवर्षी त्यांच्या कुक्षेत गावाच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा होते. याही वर्षी विम्बल्डन सारखी ट्रॉफी, काचेचं वेस्टर्न असणारी ट्रॉफी त्यांच्या KGPL मध्ये होती. हे एक विशेष. आणि नवी मुंबईमध्ये जर हिरवळयुक्त ग्राउंड कुठे असेल तर ते कुक्षेत गावामध्ये आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर असे सूरज बाळाराम पाटील देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, त्यांच्याबरोबर देखील आम्ही चर्चा करू. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 29. तर 39 रन, माफ करा 29 रन आहेत स्कोर बोर्डवर. आमच्याबरोबर सूरज बाळाराम पाटील आहेत. सर, आपल्या प्रभागामध्ये आपण KGPL ची स्पर्धा संपन्न करता. या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत असताना विशालजी डोळस यांच्या संकल्पनेतून 4थ्या पर्वामध्ये SSPL ही स्पर्धा संपन्न होते. आपल्या शुभेच्छा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असतील. आणि आपण काय म्हणाल ज्या पद्धतीने हा दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर रंगतोय? सिवूड सेक्टर प्रीमियर लीग, विशालजी डोलस नगरसेवक. विशाल हा नगरसेवक जरी असला तत्पूर्वी तो पूर्वीचा आणि आत्ताचा क्रीडाप्रेमी एक चांगला खेळाडू आहे. उत्तम दर्जाचा गोलंदाज, उत्तम दर्जाचा फलंदाज आहे आणि एक क्रिकेटर समजू शकतो की क्रिकेटरच्या भावना काय असतात, युवकांना काय हवं असतं. त्यामुळे विशालच्याकडून हे अपेक्षित होतंच. क्रीडा समितीचा सभापती होता, प्रभाग समितीचा अध्यक्ष आहे आणि निश्चित अशी पदं भूषवत असताना किती पुढे गेला तरी क्रिकेट दूर जाणार नाही. त्यामुळे विशालकडून हे नियोजन याप्रमाणे होत आहे. त्याचे सहकारी आज खेळत असताना त्याच्याही मनात इच्छा होत असेल खेळावं म्हणून. हे मी इथं बसून सांगतोय, कारण विनोद खेळतोय, बालाजी खेळतोय आणि दीपक खेळतोय आणि विशाल बसलाय. हे चित्र कुठंतरी 48च्या सेक्टरच्या वतीने लीड करताना विशालला आम्ही पाहिलंय. म्हणून निश्चित विशालचं हे नियोजन उत्कृष्ट आणि खूपच वाखण्याजोगं आहे. IPL मध्ये ज्या पद्धतीने फॅन पार्क असतो तसेच एक मोठी LED स्क्रीन आपल्याला नवरत्न हॉटेलच्या बाजूला पाहायला मिळते. भरपूर प्रेक्षक त्याचा देखील आनंद घेत आहेत. काहीतरी एक वेगळा कन्सेप्ट आहे. आणि त्याचबरोबर जो मॅन ऑफ द सिरीज ठरेल त्याचं देखील परदेशवारी करण्याचं स्वप्न या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण होईल. तर त्या बाबतीत तुमचं मत काय? आयुष्यात 2 प्रकारची लोक असतात. एक असतं मला भेटलं ते कोणाला भेटायला नाही पाहिजे, आणि दुसरे असतात मला नाही भेटलं पण दुसऱ्याला भेटायला पाहिजे. विशाल दुसऱ्या प्रकारचा माणूस आहे. मला नाही भेटलं तरी चालेल पण माझ्या सगळ्या खेळाडूंना सहकार्याने ते भेटलं पाहिजे. म्हणून त्याकरिता विशालची जिद्द खरोखर उत्तम आणि उत्कृष्ट आहे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित झाले होते. त्यांनी देखील विशालजी डोळस साहेब यांचं हे आयोजन पाहिल्यानंतर काही शब्द उद्गारले. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी दिल्या, त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी दिल्या आणि त्यांच्यावर मात्र एक जबाबदारी सोपवली आहे. पुढच्या वर्षी ज्यावेळेला निवडणुका होतील त्याच्या अगोदर मात्र नवी मुंबईमध्ये एक वेगळा क्रिकेटचा महासंग्राम खेळवला जावा, हे मत आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी व्यक्त केलंय. बोलत दिसत आले त्याची वंदावे पावले असे गणेश नाईक साहेबांचं कर्तृत्व आहे. क्रिकेटचे प्रेमी त्यांच्या एवढ्या नवी मुंबईतले पालकमंत्री, माजी पालकमंत्री आणि विद्यमान नेते जरी असले पण क्रिकेट पासून ते पण दूर नाही आहेत. त्यामुळे
त्यांच्या मनातली इच्छा राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून अस्तित्वात यावी हे त्यांनी बोलून दाखवलेलं होतं. विशाल आमच्या राष्ट्रवादी युवकचा जिल्हा इथं विधानसभा अध्यक्षच आहे आणि निश्चित जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी उत्कृष्ट नियोजन त्यांना दिसतं तेव्हा ते त्यांची इच्छा बोलून दाखवतात. आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये गणेश नाईक चषक हा नवीन बेत त्याच तोलामोलाचा आणि मोठ्या दिमागदार आयोजनामध्ये होईल आणि विशालच्याकडे ती जबाबदारी दिल्यानंतर निश्चित ते अजून चांगलं होईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तर हे होते आपल्या बरोबर जुळलेले आदरणीय सूरज बाळाराम पाटील साहेब आणि त्यांनी देखील मत व्यक्त केलंय. एक मोठी स्पर्धा आम्ही नक्कीच या नवी मुंबईच्या शिरपेचामध्ये आणखीन एक मानाचा तुरा घेऊन येऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धन्यवाद सूरजजी पाटील, कारण यांचं देखील क्रिकेटवर तेवढंच प्रेम आहे. आणि याच दरम्यान आपण स्कोर कडे वळूया. चौथं षटक चालू आहे. 37 रन स्कोर बोर्डवर आहेत. 37. तर मी आभार व्यक्त करेन सूरजजी पाटील, मुनावरजी पटेल आणि अमित मेडकर यांचं. थँक्यू व्हेरी मच. आपला अमूल्य वेळ तुम्ही दिलात. एक मोठा षटकार येतोय याच दरम्यान आणि या षटकाराबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 43. आता चांगली बॅटिंग करतायत दोन्ही बॅट्समन. जम बसवलाय विनोदने खेळपट्टीवर आणि मग अशी सूरज बाळाराम पाटील यांनी उल्लेख केला विनोद कोटियाचा, आनंद बालाजीचा, प्रिन्सचा, दीपक शिंदेचा. हे शिलेदार आहेत सिवूड सेक्टर 48 चे ज्यांनी क्रिकेट गाजवलंय. व्हाट अ शॉट. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार षटकार. विनोद कोटिया इन ऍक्शन. आता रन झाले स्कोर बोर्डवर 49. 49. बॉल द्या जुना. रन झाले स्कोर बोर्डवर 49. 49. एकोणपन्नास रन आहेत स्कोर बोर्डवर. यावेळेला आणखीन एक दर्जेदार फटका विनोद कोटियाच्या बॅट मधून हा षटकार. मित्रांनो, आणखीन एक महत्वाची अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रशांत बुरुंगले यांच्या स्मरणार्थ बाबू स्मृती चषक याचं आयोजन 14 एप्रिलला करण्यात आलेलं आहे. 14 एप्रिलला ही स्पर्धा 8 टीम मध्ये याच मैदानावर खेळवली जाईल. तर आयोजक आहेत दीपक शिंदे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. लक्षात घ्या, प्रशांत बुरुंगले यांच्या स्मरणार्थ बाबू स्मृती चषक 14 एप्रिलला याच मैदानावर 8 टीम मध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. तर आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित असेल, कारण प्रशांत आपल्यातलाच एक आपला जवळचा मित्र होता. त्याच्या स्मरणार्थ आपण एक क्रिकेटची स्पर्धा त्याच्या आठवणी खातीर इथे संपन्न करणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे आपण सहकार्य करावं या स्पर्धेमध्ये. बाबू स्मृती चषक 2019 दिनांक 14 एप्रिल. दीपक शिंदे आयोजक आहेत व त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. 56 रन स्कोर बोर्डवर आहेत. शेवटचा बॉल या ओव्हर मधला.
लास्ट बॉल या ओव्हर मधला. ओहो, यावेळेला पंचाकडे स्ट्रॉंग अपील करतात. इन स्विंगर, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल आणि इथे मात्र एक डॉट बॉलची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर अब तक 56. म्हणजे 14च्या सरासरीने ते बॅटिंग केली जाते. 56 रन. चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. लास्ट मॅच अजून 1 ओव्हर आणि 1 सत्राचा खेळ शिल्लक आहे. बॉल तयार आणि यावेळेला एक चांगला फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ पडलाय आणि हा षटकार. पंचेचाळीस रनवर नॉट आउट विनोद कोठिया. फक्त 5 रन ची आवश्यकता अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. आणि मला वाटते फॉरेन टूरच्या जवळ जाण्यासाठी देखील प्रयत्न चालू असेल प्रत्येक प्लेअरचा. प्रिन्स, विनोद कोठिया, आनंद बालाजी कव्हर्सला केलाय. इथे रन घेण्याचा प्रयत्न केलाय. रन आउट असेल एक बॅट्समन, परंतु इथे बालाजी करतायत काय. एक बॅट्समन तर आउट होईल की नाही. मला वाटतं अजूनही रनआउट केलेलं नाहीये आनंदने. आणि त्याला माहिती आहे जास्त वेळ घालून फायदा नाहीये, कारण नॉन स्ट्राईक एंडलाच ठेवेल विनोद कोठे या बॅट्समनला. त्यामुळे कुठलाही बॅट्समन आला तरी त्यांना फरक पडणार नाही. त्यामुळे हे कदाचित रणनीती असावी. 4 बॉल अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह. रन घ्यायची आहे का. यस, 1 रन घेतली आहे. सेकंड रन साठी प्रयत्न होईल का. आणि तसं होताना दिसत नाही. आता बालाजी इन ऍक्शन. 1च रन. म्हणूनच बालाजीने या बॅट्समनला रनआउट केलं नव्हतं. विनोद कोटियाला फक्त 1 रन दिली आणि आता या सिंगल बरोबर रन झालेत. स्कोर बोर्डवर 63. क्रिकेटमध्ये कधी कधी अशा युद्धनीती रणनीती वापरल्या जातात. क्रिकेटचं कुरुक्षेत्र मात्र वेगळं असतं. तिथे वेपन असतात, बॉल आणि बॅट. युद्धामध्ये वेपन दुसरे असतात, परंतु इथे तुमच्याकडे बॅट आणि बॉल बोलण्यासाठी असते, तर करून दाखवण्यासाठी. तर पाहूया बालाजी पुन्हा एकदा सज्ज होईल आणि त्याच्या समोर बॅट्समन आहेत राजू. ओहो, यावेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेध, बॅट्समन आउट. याच्यासाठी कदाचित रनआउट केलं नव्हतं आनंदने, कारण त्यानंतर त्याला एक चेंडू निर्धाव देखील मिळालाय. डॉट बॉल. म्हणजे इथे अर्धशतकापासून आता दूर होत चाललाय बॅट्समन विनोद कोटिया. 4 बॉल झालेत, 1 संधी आहे. जर 1 रन कंप्लीट केले आणि विनोद कोटिया बॅटिंग करण्यासाठी गेला आणि षटकार मारला तर सेकंड अर्धशतक होऊ शकतं. पाहूया काय होईल. म्हणून तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. सातारा स्टार 3 आउट ऑफ 3. मला वाटतं 3ही मॅच जिंकल्यात सातारा स्टारने. आणि इथून आता 1-1 संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय. चांगली बॉलिंग आणि इथे मात्र विनोद कोटिया नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहील. बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन. अर्धशतक होणार नाही आता. आणि इथे स्कोर कार्डवर रन आहेत 64. रन तर चांगले आहेत. 46 रनवर नॉट आउट आहे विनोद कोटिया.
परंतु या मॅच मध्ये लास्ट बॉल. 3 मॅच मध्ये मला वाटतं 100च्या वर रन आता कंप्लीट केल्यात. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, 1 रन इथे कंप्लीट केली जाईल आणि इथे दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन आउट. 46 नॉट आउट विनोद कोटिया. आणि अशा पद्धतीने पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर रन आहेत स्कोरबोर्डवर 65-66 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 66 टू विन. यापुढे ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा संतोष म्हात्रे सँडी यांना 66 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. तर मी विनंती करेन संदीप म्हात्रे यांना आपलं जे पारितोषिक आपण लावलं होतं ते कृपया घेऊन जा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. तर 66 रनचं टार्गेट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच कुणाल. चला लवकरात लवकर सामना चालू करा. पुन्हा एकदा बळीच्या जागी जातील मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये बळी असणार आहे, कारण यावेळेला थोडं विश्रांती मिळणार आहे. विजय पाटील ते पारितोषिक होतं 3000 ते कायम असेल. संदीप म्हात्रे सलग 3 षटकार जर लागोपाठ लागले तर रोख रुपये 3000 देण्यात येतील. विकेटला होते कारण संदीप म्हात्रे आदरणीय संदीप म्हात्रे यांच्याकडे पारितोषिक कायम ठेवलंय. हॅट्रिक साठी पहिल्यांदा लावलं होतं विकेटच्या बालाजी आनंद बालाजीसाठी संदीप म्हात्रेकडून. ते पारितोषिक सलग 3 षटकारासाठी बालाजीला कायम असेल. रोख रुपये 3000 संदीप म्हात्रे यांच्याकडून. तर शेवटचा सामना बिग मॅच राजापूर रॉयल्स आणि रत्नागिरी फायटर्सच्या दरम्यान. नाणेफेक जिंकली राजापूर रॉयल्सने हिडीसाइड फील्ड. त्याच्यानंतर खेळ बघितला तर खरोखरच या संपूर्ण 3 सामन्यामध्ये 100च्या वर धावा मात्र नेल्यात. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच 36 धावा कुठून काढला होता विनोद कोट्यानी. त्याच्यानंतर अर्धशतक, दुसरा सलग 2 मॅन ऑफ द मॅच घेताना 50 धावा अर्धशतक लावलं होतं. आणि या सामन्यात नाबाद 46 धावांची 46 धावांची तर 4 धावाने मात्र हुलकावणी दिली. दुसरं अर्धशतक एस एस पी 2019 मधलं ते अर्धशतक पाहायला मिळालं असतं, निश्चित आवडलं असतं तमाम प्रेक्षकांना. विनोद कोटिया इज अ सुपरली प्लेड मॅन फ्रॉम रत्नागिरी फायटर्स कडून. राज दिवेकर आणि आनंद बालाजी अशी आघाडीला जाते. आणि खास करून पारितोषिक कायम ठेवण्यात आले 3000 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आदरणीय संदीप म्हात्रे यांचं. ते पारितोषिक असेल सलग 3 षटकासाठी आनंद बालाजीला. अन्ना सिरोण्याचे अण्णा आलेले आहेत. अन्ना बड़े दिल से हम आपका स्वागत करते हैं. साहुल अन्ना एक बेहतरीन बल्लेबाज. साहुल अन्ना बड़े दिल से हार्दिक स्वागत है. आइए आप कमेंट्री बॉक्स में व्यासपीठ समालोचक कक्षामध्ये या. साहुल अन्ना आपलं हार्दिक स्वागत करतोय. SSPL सीवूड सेक्टर प्रीमियर लीग थोडा तर पहिलं षटक साठी रत्नागिरी फायटर लेट स्टार्ट टू गेम असा इशारा विश्वनाथ ठाकूर. तर बली कायम असेल या सामन्यात. बलीचं कौतुक करावेला तेवढं कमी असेल. साहुलांना हार्दिक स्वागत आहे. SSPL 2019 पर्व 4 मध्ये श्रीकांतवर भार सोपवलं. मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक घेऊन येणार श्रीकांत. हा रत्नागिरी फायटर बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर अँड डीप वाईड इज लॉंग ऑफ अँड डीप मिड विकेट. रितेश मुसले इज स्टँडिंग ऑन द वाईड इज लॉंग ऑन. पहिला चेंडू फुलटॉस घेतली. इथे टप्पा कदाचित हुलकावणी देईल आणि जे संबोधलेले अपेक्षाने पहिलं खातं कोणलं आनंद बालाजी 4 धावाने. 4 धावाने इरादा स्पष्ट केलाय. जिंकण्यासाठी 66 धावा, त्याच्यामध्ये 46 धावा सेन लायन उचलून गेला होता विनोद कोटिया. 36 पहिल्या सामन्यामध्ये, दुसऱ्या अर्धशतक आणि तिसऱ्या सामन्यामध्ये 46. दुसरा चेंडू श्रीकांत घेऊन येतील. राईट मोर द विकेट टू आनंद बालाजी. ओ बिग विकेट. टप्पा पडला, उचली घेईल. बॅटच्या खालून गेला चेंडू आणि अडलला डाव्या इष्टीवर. बड़ी मिसली जाती हुई पवेलियन की ओर. आनंद बालाजी पिन ड्रॉप साइलेंस.
चाचणी पडली तरी आवाज आला असता टेंट मध्ये यावेळेला आनंद बालाजीच्या. बडी मसली जाल में फसती हुई, श्रीकांतच्या जाळ्यामध्ये मोठा मासा अडकला. क्लीन बोल्ड, साफ साफ त्रिफलाचित. यू मिस आय हिट असा चेंडू पाहायला मला श्रीकांतचा. बिग विकेट. इथे मध्ये बॅकअप करायला निश्चित आवडलं असतं बालाजीला. अपेक्षा होती, अपेक्षाचं ओझ मात्र डोक्यावर पिळवलं नाही. ऑन द राईज अबे फ्रॉम द बॉडी, चेंडू राहिला खाली, बॅट मधून सिरला सरळला डाव्या स्टीनवर, आदळला त्रिफलाचित. पहिला झटका राजापूर रॉयल्सला. अतिशय महत्वपूर्ण विकेट. बिग विकेट टू रत्नागिरी फायटर्स. चांगले यश संपादक होतं. पहिल्या चेंडूवर येतात स्पष्ट करताना चौका ठोकला. त्याच्यानंतर चेंडूला मात्र गती कमी ठेवली. चेंज ऑफ द फेस. व्हेरी वेल बाय श्रीकांत. क्लीन बोल्ड. आनंद बालाजी 4 धावसंख्येवर परतलाय आणि इथे मात्र सामनामध्ये जी पकड आहे ती घट्ट करेल रत्नागिरी फायटर्स. आणि या स्पर्धे पर्व 4 मध्ये क्वालिफायर, ज्याप्रमाणे सातारा स्टार झाला क्वालिफायर पहिला संघ, बिग मॅच आहे. जो जिंकेल तो क्वालिफायर दुसरा संघ. पुढला चेंडू श्रीकांत. डावकऱ्या फलंदाजासाठी ती दिशा दिली. स्टेट गेले वाईट शॉट मेडिंग साठी सरकेल ते डायरेक्टली हिट झाला. सदर फलंदाज मात्र अभिषेक बॅक इन सेकंड विकेट. तसं झालं नाही, डायरेक्टली हिट मात्र इष्टाने झालं नाही. सेफ राहिला, सुखरूप झाला यावेळेला अभिषेक. ओपन द अकाउंट सिंगल. नाव टोटल स्कोर होतं 5. 66 धावांचं टार्गेट. त्याच्यामध्ये जबरदस्त घमासान पाहायला मिळेल 2 बिग टीमच्या विरोधात. राजापूर रॉयल्स अँड रत्नागिरी. स्टायलिश शॉट, उंची जास्ती, लांबी कमी, इलिमिनेशन मिळालं नाही. जल्लोषात मध्ये जलाचं स्वागत करताना यावेळेला रितेश मुसले इज अ व्हेरी वेल कॉट सब डिसमिसल अँड अभिषेक बॅक इन पॅव्हेलियन. सॉरी, राज दिवेकर परतलाय. म्हणजे आघाडीची जोडी आनंद 4 वर, तर राजला मात्र भोपळाही फोडता आला नाही. निराश करून देतो. मागच्या वर्षामधला हा बेस्ट फिल्डर. त्याच्या मागच्या 2007 बेस्ट प्लेअर बॅट्समन होता. पण मागच्या सामन्या 2018 मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. 3 चेंडू आतापर्यंत. पहिला चेंडूवर स्वागत केलं होतं श्रीकांत 4 ने. त्याच्यानंतर स्वागताला जोरदार प्रत्युत्तर दिलं श्रीकांतने क्लीन बोल्ड करून. दुसऱ्या चेंडू आनंदाला 1 धाव घेतली. अभिषेकने स्ट्राईक रोटेट केला आणि पहिल्या चेंडूवर विकेट. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 2 टू गो. चला लवकरात लवकर सामना चालू ठेवला विश्वनाथ ठाकूर. समोर फलंदाज अभिषेक. चांगला फटका. टायमिंग बेमिसाल. व्हॉट अ ग्रेट टायमिंग. स्वीट टायमिंग. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अँड स्टँड ऑन डिलिव्हर. वाईटिश लांगावच्याने सरळ मस्त करून दस्तक देणारा हा बुलंदी पॉवर षटकार 6 धावांसाठी. 6 धावा येतात अभिषेक. अभिषेक पोहोचल्या 7 वर. 2 चेंडू खेळल्यानंतर संघाची धावसंख्या 11 वर. 12 वर किंचितशी प्रति षटकामागे 12.20 इज रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. अतिशय दर्जेदार देदीप्यमान भव्य दिव्य स्पर्धा. पर्व 4 SSPL. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. श्रीकांतने धावा मोजल्या त्या षटकामध्ये. मोठे 2 विकेट घेताना आनंद आणि राजला परतल्यानंतर 11 2 गडी बाद. पहिल्या षटकातील P1च्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू श्रीकांत. राईट हँड ऑन द विकेट. चांगला स्टायलिश फटका. घुटणे टेक, तमाशा देख. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सहाय्यक भूमिका असेल बलीची. नेमका चेंडू कुठून गेले स्क्वेअर लेगला. अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय. 2 पंचांची बातचीत आणि इथे मध्ये बलीने सहाय्यक भूमिका निभावली. सांगताना येस, इथे आम्ही निश्चित म्हणू शकतो स्लो डेथ मध्ये निर्णय देताना विश्वनाथ ठाकूरांचा षटकार. निर्णय दिला विश्वनाथ ठाकूर या पंचांनी. यावेळेला अभिषेकच्या बॅट मधून दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 6. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा लागल्या 17. चोख प्रति उत्तर 17.2 बिग विकेट. लक्ष्य 66. 66 धावांना जोरदार प्रति उत्तर. पहिले षटक संपतं. आपण पाहतोय आजचा शेवटचा हा सामना दिवस रात्रीतला SSPL. उद्या 6 सामने, 1 प्रदर्शन सामना पाहायला मिळेल. तर 4 षटकांचा म्हणजे 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 49. 24 चेंडू 49 धावा.
व्यसनामध्ये नंतर दुसरं ऑप्शन नव्हतं. ज्या फलंदाजाने या स्पर्धेत 3 डाव मोठे खेळले, 100च्या वर धावा 2018 मध्ये यांनी कुठल्या होत्या, ते 2019 तसाच आपला खेळ कायम ठेवताना विनोद कोटे याने 100च्या वर धावा कुठल्या, P1चं दुसरं आणि आपलं स्वतःचं पहिलं षटक देताना कॅप्टन कीपर विनोद कोटिया. राईट आर्म फ्रॉम द विकेट. पिचिंग झाला लेग स्टंपच्या बाहेर. दिशा बघितली जाईल, दिशा बघितली आणि इशारे दिला वाईड बॉलचा. 1 धावसंख्या पुढे जाते राजापूर रॉयलची. रत्नागिरी फायटरच्या 66 धावांना उत्तर देताना इथे धाव संख्या 18 वर. 18 for 2. पुढला चेंडू अवे फ्रॉम द बाउंड्री. नो फुटवर्क, नो पदीला तर पाहायला मिळाला. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न हा चुकीचा म्हणे सचिनचा. डॉट चेंडू स्विंग इन मिस. सरळ हाता गेला होता विकेट किपरच्या. नो रन. तर दीपक शिंदेला माझून अजून आमंत्रित केले नाही, भार दिले नाही गोलंदाजीवरतं. एक चाल असेल विनोदची. बॅकफुटवर गेला तरी शोधली, गॅप काढली पॉइंट कव्हरच्या मधून. 4 रन. सुपरबली बॅकफुट करत चेंडूची ओळख पटवली आणि बॅटचा फेस होता हलकासा ओपन केला. पॉइंट कव्हर मधून दणदण करीत चेंडू सीमा पार. 4 ने खातं खोलतो सचिन स्वतःच. संघाला नेऊन ठेवतो 22 वर. 22 for 2 विकेट. राजापूर रॉयल्स अगेन्स्ट खेळताना रत्नागिरी फायटर. अतिशय महत्वपूर्ण सामना. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉसला घेतली, ड्राईव्ह केला, थेट गेला एक्स्ट्रा कव्हरला. टप्प्याची प्रतीक्षा केली, चेंडू फेकला. त्याचा दुसरा धाव घेण्याचा इरादा होता. इरादा स्पष्ट. बॅक सेंड टू नॉन स्ट्राईक एंड. 5 वर जाऊन येतो सचिन. संघाची धाव संख्या दुसरं षटक आपलं पहिल्या टाकताना संघ नाईक विनोद कोटिया. संघाची धाव संख्या 23 वर. लक्ष आहे 5 षटकामध्ये 66. अजूनही सामन्याची लज्जत मन भरून आनंद घेतात. तमाम प्रेक्षकांचं मनाच्या अंतकरणात आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आमच्या साथीला सातत्याने 2 दिवस आम्ही त्याच्या साथीला आहोत. कुणालच्या IPL मध्ये स्टार फ्लॉवर मध्ये आपला सुरेल आवाज देण्यासाठी उद्या जाणार आहे. हार्दिक शुभेच्छा दिल्या, स्वागत त्याचा सत्कार करण्यात आला. 24 धावा लागते दाफळकावर. 4 चेंडू आतापर्यंत झाले विनोद कोट्याच्या आपल्या पहिल्या आणि संघाच्या दुसऱ्या षटकात. म्हणजे जवळ 10 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा लागल्या धावफळकावर. यावेळेला उत्तर देताना राजापूर रॉयलचा 66 धावांना. 24 लॉस ऑफ 2 विकेट. अखेरची लढत. जो जिंकेल तो क्वालिफायर म्हणून दुसरा संघ हा गुणतालिकेत जाऊन पोहोचेल. पहिला गुणतालिकेमध्ये क्वालिफायर झाले सातारा स्टार्स. सय्यद भाई सलग 3रा हॅट्रिक मारेल का हा प्रश्नच नाही. हो ग्रेट शॉट यार. गोइंग आणि ते मात्र चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. 6 रनों के लिए डावका हाताचा फलंदाज अभिषेकच्या बॅट मधून आलेला गोड 3रा आवाज. इज अ मॅक्सिमम 6 रन. तो चांगले सामना चाललाय. विजय पाटील चांगले, कुणाल चांगले, माहिती मुंबई इंडियन्स सामना चाललाय. स्विंग येते मी इथे सामना जबरदस्त आहे का असा एक चेंडू टाकला. स्विंग येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धावसंख्या 30 वर. येणारे चेंडू 18 चेंडू आणि 36 धावा. 18 गेंदे 36 रन की दरकार. जीत के लिए क्वालिफायर होने के लिए राजापुर रॉयल्स के सामने. येणारे 18 चेंडू 36 12 धावांची सरासरी धावा उभ्या करायला लागते. सामना जिंकण्यासाठी 3 षटकामध्ये राजापूर रॉयल्सला. सुरेखाचं स्कोरची भूमिका महेश नखाते. स्वागत आहे सातत्याने. मात्र इथे राजू नाखवा दिसायचं पण कौतुक करायला लागेल या छोट्या चणीच्या या स्कोररचा. महेश नखाते व्हेरी गुड द स्कोरिंग. 12 चेंडू 36 धावा. 12 गेंदे 36 रन. काय होईल सामना ते काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतं. हे यशने दाखवलं, हे प्रिन्सने दाखवलं, हे विनोदने दाखवलं, हे बालाजीने दाखवलं, हे सुशांत काले हा दाखवणार होता कारण हलकासा त्याचा प्रयत्न फसला. इथे फुलेंचा चेंडूला दिशा दिला हलक्याने. मग चेंडूला ढकलून दिलं होतं. बॅक टू द बॉलर. इथे फील्ड करताना आपल्या फॉलोमध्ये दीपक शिंदे. 1 ने धावसंख्या वाढली जाईल यावेळी संघाची 31 वर. येणार चेंडू 17 चेंडू आणि 35 धावा. 17 balls remaining, 35 runs required to win this match and goes to the second team in the qualifier season 4 SSPL 2019. 35 धावांची आणखीन अवस्था
आवश्यकता जिंकण्यासाठी सर्वात उत्कृष्ट असं गोलंदाज ज्यांना आपलं पर्व गाजवलं करावे 48 या संघ जेव्हा संकल्प होता विशाजी डोळस यांच्या गतीनं पहिलं षटक दुसरं षटक टाकण्यासाठी दीपक शिंदे हा चेंडू हाताळता इथे मध्ये शॉट पूर्ण केलं बॅकवर यो कव्हर पॉइंट च्या ठिकाणी मात्र झेल उडाला होता इथे झेल मध्ये टिपता आल्याने पण धाव काढली एक डावकर फलंदाज यावेळी अभिषेकच्या बॅट मधून अभिषेक 3 षटकारांच्या साह्याने पोहोचला वैयक्तिक 20 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 वर सचिन साथ देतो एक चौकारी चालणे 3 चेंडू खेळल्यानंतर वैयक्तिक 5 वर जबरदस्त असं देदीप्यमान भव्य दिव्य स्पर्धा सीवूड सेक्टर प्रीमियर लीग प्रेझेंटेड बाय संकल्प सोशल वेलफेअर असोसिएशन मेट्रो ग्रुप इज डिफरंट बिल्ट अप डिफरंट सुरेख यांचे सहकार्य त्याच्याबरोबर इजाज सोळकर साहेबांना चांगलं क्लीन बॉल बिग विकेट अनदर थर्ड विकेट सुपरबली अनुभव काय असतो हे दाखवून दिलं पुन्हा एकदा दीपक शिंदेने फ्लाइट दिली फ्लाइट मध्ये चेंडूचा जो वेग होता तो कमी केला चेंज ऑफ द पेस आणि साफ साफ त्रिफळाची सचिन तिसरा गडी विकेटचं पतन राजापूर रॉयल्सला लागला सचिनच्या रूपाने तिसरा आदरा 3 गडी बाद धावसंख्या धावफलकावर 32 वर लक्ष्य 67 धावांचा अजूनही 34 धावांची आवश्यकता ज्या फलंदाजाने दुसरा सामना दाट पराभवाच्या छायेमध्ये असताना विजयश्री खेचून आणली वय वर्ष 16 आणि ज्या इजाज सोळकर साहेबांनी त्याला तिकीट दिलं गोवा या टूरचं विथ फॅमिली तोच फलंदाज वय वर्ष 16चा पुन्हा एकदा यश 22-24 धावांची आवश्यकता शेवटच्या षटकामध्ये पिन टॉप सायलेन्स होता स्मशान शांतता होती तेव्हाचा छोट्या चढण्याने होत्याचं नव्हतं केलं जो सामना दूर जाणार होता त्याला खेचून आणलं त्यावेळेला विदर्भ वायकिंगला आपल्या बॅटचा दणका दाखवला होता यशने तो प्लेअर ऑन द स्ट्राईक इथे तीच सिच्युएशन आहे परिस्थिती त्याच्या जवळपास आहे कारण जिंकण्यासाठी आणखीन 34 धावांची आवश्यकता गोलंदाज दीपक शिंदे लेफ्ट हँड राऊंड द विकेट फटका जोरदार उंची जास्ती लांबी झेल सुटला त्याच्या वयावर जाऊ नका झेल सुटल्यानंतर तो रोहित शर्मा सारखा करू शकतो तो मार्टिन गप्टिल सारखा करू शकतो एवढी त्याच्या मनगटात ताकद आहे अनुभव जरी कमी असला तरी परिपक्व सारखा खेळतो हा यश पहिल्या चेंडूवर जीवनदान सुखरूप सुदैवी ठरला धाव मात्र मिळाली 1-33 अर्धा प्रवास कंप्लीट अजून आणखीन अर्धा प्रवास करायचा आहे पण चेंडू शिल्लक आहे 14 चेंडू 33 धावा गोलंदाज दीपक शिंदे लेफ्ट हँड ओव्हर द विकेट जोरदार प्रयास केला टायमिंग मात्र गेला थेट गेले स्वेर लेगला जबरदस्त क्षेत्ररक्षण लुटावून घेत होते चेंडू मात्र अडवला एकदा पूर्ण केली दुसरी धाव करण्याचा प्रयत्न येस और नो असं म्हटलं होतं नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज अभिषेक ही जेवढी आहे ही अतिशय महत्वपूर्ण असणार आहे राजापूर रॉयल्ससाठी बघूया रत्नागिरी फायटर्स कडून काय काय गोलंदाजीचे मनसेचा क्रम आहे तर अतिशय कुशल नेतृत्व करताना इथं पाहायला विनोद खोटिया 14 चेंडूचा खेळ शिल्लक आणखीन जिंकण्यासाठी 32 बॅकफुटवर पुन्हा एकदा त्या ठिकाणी झेल 2 वेळा चूक झाले 2 वेळा मात्र फलंदाज यश सुदैवी ठरला दोन्हीच्या 2 फटक्यावर जीवनदान व्हेरी गुड लक सामना मध्ये हा खेचून येईल काय असं 2 जीवनदान मिळालंय लक्की टू यश लक मात्र पाठीशी आहे यशच्या धावसंख्या 35 वर 31 धावांची आवश्यकता 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 12 गेंदे 31 रन तरी पुन्हा पाहिलं होतं 30 सिच्युएशन होती 12 चेंडू मध्ये 33 धावांच्या मागच्या सामन्यात आवश्यकता तो ही जोडी हाच फलंदाज नॉन स्ट्रायकरला यश होता त्यावेळेला विदर्भ वायकिंगच्या या सामन्याच्या विरुद्ध इथे अभिषेक आहे समोर क्षेत्ररक्षण चांगलं केलं अभिषेकने आतापर्यंत 3 षटकार मारलेत वैयक्तिक खेळतो 21 वर अपेक्षा असणार आहे राजापूर रॉयल्स या संघाला अभिषेक आणि यश कडून 12 चेंडू आणि 31 धावा जातोय हा पाण्याचं बॉटल घेऊन आणि पाण्याचं बॉटल मात्र एक निमित्त असणार आहे त्यामुळे आता काय रणनीती असते डावपेच मात्र जे कर्णधाराने सांगितले
त्यांचं अनुकरण मात्र करावं लागेल. हे थोडेसे बातचीत असेल, सूचनाकडून घेऊन गेलाय हा जाहीद गेलाय सूचना करण्यासाठी. पण सूचना अतिशय महत्वपूर्ण असतात, कानापुढे पोहोचवणं अति गरजेचं असणार आहे. चूक झाली होती 2003 वर्ल्ड कप. मार्क बाउचर याने कानाला ज्या त्या उपदेश दिला होता, ऐकवल्या त्या मायकच्या त्या चुकीच्या गोष्टी ऐकल्या होत्या. या जो पाण्याचा घोट घेण्यासाठी बॉटल घेऊन आला होता, पाणी घेऊन मैदानावर, त्याने साफ चुकीचं ऐकलं होतं मार्क बाउचर याने. 12 चेंडू 31 धावा. 30 इथे मध्ये फुले चेंडू जबरदस्त स्टार्ट. कॅप्टन्स वन्स अगेन विनोद कोटे. डॉट चेंडू धावा लागल्या त्यावेळी 36 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू 11 चेंडू आणि 30 धावा. कॅप्टनची भूमिका अतिशय महत्वपूर्ण असेल. खोऱ्याने धावा ओढल्या सीझन 3 मध्ये, जसं खोऱ्याने तसं सीझन 4 मध्ये खोऱ्याने धावा टाकल्यात. आपल्या चांगला फटका. ही झपाई सफर. रात्रीचे तारे काय असतात ते तारे दाखवले फटक्याने अभिषेकने. षटकार क्रमांक 4. वा बाय वा, लाजवाब फटका अभिषेक. 6 रन. धाव संख्या पोहोचलेली आहे 42. 42 धावा. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 24 धावा. 10 चेंडू 24 धावा. ओ बॅक टू बॅक. खतरनाक हल्ला. हवाई सफर. गगनचुंबी, गगनाला भिडणारा षटकार. कमाल केले अभिषेक. सलग 2 षटकार. धावसंख्या 48 वर. विजयाच्या समीप पोहोचवला अभिषेकने. व्हेरी वेल प्लेड अभिषेक. आणि आनंद साजरा करताना इजाज सोळकर. अच्छा अगेन्स्ट ला जो आहे तो त्यांचा सुपुत्र आहेत, आणि आपल्या सुपुत्राला बॅट दाखवताना पिताश्री. हे आहे क्रिकेटची लज्जत. हे क्रिकेटचं सीझन 4चं एक चांगलं उदाहरण आहे. पिता विरुद्ध मुलगा असं संघ मालिकेत दिशा दिली. लॉंग लेगला हा चेंडू जाईल घोषित 1 धावेसाठी. 1 धाव मात्र खात्यात जाईल अभिषेकच्या. एकने धावसंख्या मॉडेल राजापूर रॉयलची 67 धावसंख्येला उत्तर देताना यावेळेला 49 धावसंख्या लागते धावफलकावर. आणखी 17 धावांची आवश्यकता. 17 रन्स मोर रिक्वायर्ड. चेंडू 8 चेंडू 17 धावा. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता. काय सामना आलाय. जेवढ्या लढती झाल्या अतिशय रोमांचक झाल्या. हाय होल्टाज पैसा वसूल मॅच पाहायला मिळाल्या तमाम प्रेक्षकांना. आणि मुंबई इंडियन्स मात्र इथे विजय संपादन केला अशी गोष्ट मात्र आम्हाला कुणाल त्याच्यात विजय आणि खास करून पीटीसी याच्याकडे मध्ये 8 चेंडू 17 धावा. राईट आर्म ऑन द विकेट. खुल्या चेंडू मध्ये पूर्ण चेंडू जातो बीट करून स्विंग इन द मिस. अभिषेक चकून गेला होता. कॅप्टन विनोद कोटियाचा हा चेंडू. 4थं षटक आपलं दुसरं टाकताना विनोद कोटिया. आदरणीय मुकेशजी चव्हाण साहेबांचं इथे आगमन होतंय. सीझन 4 SSPL 2019 मध्ये या स्पर्धेचे शिल्पकार विशालजी डोळस यांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. 7 चेंडू आणि 17 धावा. 7 चेंडू 17 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला ऑन ड्राईव्ह केलं, अप ड्राईव्ह केलं. चेंडू जोपर्यंत इनसाइड फील्ड मध्ये अडवलं जाईल 1 धाव मिळेल अभिषेकच्या खात्यात. अशा बघे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा 50. अर्धशतक लागले गेले. 7 चेंडू आणि 16 धावा. व्हॉट द मॅच यार. 6 गेंदे 16 रन की आवश्यकता क्वालिफायर होण्यासाठी राजापूर रॉयल संघाला अगेन्स्ट रत्नागिरी फायटर. कोणताही संघ आदरणीय पाहुणे मुकेशजी चव्हाण साहेबांचं यथोचित स्वागत केलं जातं. अतिथी देव भव आणि तुळशी या पवित्र रोपटे देऊन त्यांचं स्वागत करतात या स्पर्धेचे आदरणीय शिल्पकार विशालजी डोळस. त्याचबरोबर योगेशजी कांबळे साहेब आहेत, त्यांचंही यथोचित स्वागत केलं जातं. साई सिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत योगेशजी कांबळे. हार्दिक स्वागत आहे तुमचं. तर जाऊया सामन्याकडे. 6 चेंडू आणि 16 धावा. 6 बॉल 16 रन. 6 गेले 16 रन. जो जिंकेल तो क्वालिफायर होणारा दुसरा संघ सातारा स्टार बरोबर पाहायला मिळेल. अतिशय महत्त्वाचं. 7 चेंडू 6 धावा. ऋतिक जोशी निर्णायक षटक. 6 चेंडू 16 धावा. समोर अभिषेक आणि यश ही नावाचे जोडे. अभिषेकने आतापर्यंत 4 षटकार 6 चेंडू 16 धावा. राईट आर्म ऑन द विकेट.
पहिल्या चेंडू ऑफसाईडला पिचिंग झाला, दिशा बघितली, ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू आढळला, दिशा आढळली आणि इशारा केला व्हाईट बॉलचा विश्वनाथ ठाकूर. पण बलीचं कौतुक करावं लागेल. अशा मधुमोठ सामन्यामध्ये बली एक कर्णधार आहे, कोकण किंग, तो महत्वपूर्ण अंपायरची भूमिका निभावताना विश्वनाथ ठाकूर यांच्यावर तिसरा पंचाचं विजय पाटील या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान दिलं. 5 चेंडू आणि 15 धावा, 6 चेंडू 15 धावा. पहिला चेंडू वाईट फुलटॉचा जोरदार फटका. व्हॉट अ क्लास शॉट यार. असे फटके खडे खडे पाहायला क्वचित मिळतात. क्वचित पैका हा सरळ भेदून गेला एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट अभिषेक. फॅन्टास्टिक स्ट्रोक यार. स्वीट टायमिंग. लाजवाब फटका. मिडल ऑफ द बॅट अँड बॉटम हँडलचा वापर सुरेख केला. व्हॉट अ ग्रेट शॉट यार. उचलून दिला, फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरला. 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. धडकने बढ़ती हुई, तेज होती. तमाम स्पेक्टर के की प्रेक्षकों की धडकन वाढत चालल्यात. 5 चेंडू 9 धावा. ऋतिक जोशी राईट आर्म राहते, पुढे सरसावला. ऑप्टर दे खडे खडे बंदुकीच्या गोळीच्या बघाने चेंडू कधी सीमा पार झाला हे फक्त पाहायला मिळालं. रितेश मुसळेला जागच्या जागे ठेवलाय फटक्याने. एवढी ताकद येते फटक्यावर फलंदाज अभिषेकची. काय खेळी काय यार. 39 धावांची नाबाद खेळी. 1 मॅन आर्मी. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 5 धावा. व्हेरी क्लोज टू द विक्टरी. काय सामना होता. मी म्हणूनच म्हटलो होतो मोठा सामना असेल. त्याचबरोबर मोठा सामना काय असतो, बिग फाईट काय असते, अंडर प्रेशर कसं पाहायला मिळतं, क्षेत्ररक्षक अंडर प्रेशर कसं होतात, फलंदाजा समोर गोलंदाज, त्याचा सर्वोत्तम नजारा. रत्नागिरी फायटर्स राजापूर रॉयल्स. 4 चेंडू 5 धावा. खतरनाक फलंदाज. आतापर्यंत षटकार 5, चौकार 1 अभिषेकचा. ड्राईव्ह केलं, थेट केला होता दीपक शिंदे. जबरदस्त धडपण. 1 धाव घेतली, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला. इथे संधी गमावली गेली. 2 धावा अभिषेकच्या खात्यात. 2 धावसंख्या मात्र वाढते राजापूर रॉयल्सची. 63. कसं काय 2 धावा केल्या ना. येस, 2 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी टार्गेट. सॉरी, पहिला वाईट होता. 3 चेंडू आणि 3 धावा. 48 म्हणजे तिसरा अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल काय. मोक्याच्या क्षणामध्ये अतिशय क्रुशियल मुवमेंटला फक्त 2 धावा दूर आहे. पहिला अर्धशतक यशनं लावलं. दुसरा अर्धशतक विनोद कोटियाचा तो कर्णधार पद भूषवतोय विकेटच्या मागे. आणि तिसरं अर्धशतक जवळपास आहे. 48 नाबाद खेळी अभिषेक. मॅन फ्रॉम राजापूर रॉयल्स. जिंकण्यासाठी 3 चेंडू 3 धावा. पिचिंग झाला इथे मात्र स्टेट ऑफ द बॉलर. बॅक टू द बॉलर. गुड फिल्डिंग ऑफ द ऋतिक जोशी. 2 चेंडू 3 धावा. 2 गेंदे 3 रन. व्हॉट अ मॅच यार. जे प्रेक्षक पाहताना, जे नवरत्न हॉटेल या ठिकाणी जे बिग स्क्रीन लावलेले त्याच्यामध्ये प्रेक्षक पाहत असेल त्या सर्वांचं माझं मनोरंजन. व्हॉट अ मंत्रमुग्ध केलं या सामन्याने. व्हॉट अ मॅच यार. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. 2 गेंदे 3 रन. राजापूर रॉयल्सला जिंकण्याचे 2 चेंडू 3 धावा. ऋतिक जोशी याला दाखवून द्यायला गोलंदाजी सामने जिंकून देऊ शकतात. 2 चेंडू 3 धावा. हा चेंडू सरळ गेला मिड विकेटच्या ठिकाणी. ही धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र हार्ड लक. 2 धावा काढल्या. 1 धावाची आवश्यकता. 1 चेंडू 1 धाव. 50 धावा. अर्धशतक. कॉंग्रॅच्युलेशन अभिषेक. टाळ्यांच्या कडकडामध्ये स्वागत करावं. आणि अभिषेक आपली बॅट उंचावणे अभिवादन आपण स्वीकारावं. अभिषेक बॅट वरती येऊ द्या. येस, थँक्यू सो मच. 1 धाव कंपल्सरी टार्गेट या स्पर्धेचा नियम आहे. रोख ₹500. विशाजी डोळस या स्पर्धेचे शिल्पकार यांच्याकडून रोख पारितोषिक अर्धशतकाबद्दल अभिषेकला अभिनंदन. अभिषेक 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी. आणि जेव्हा 1 चेंडू 6 धावा असतात, 1 चेंडू 4, तेव्हा दडपण फलंदाजावर असतो, तेव्हा दडपण गोलंदाजावर असतो. आणि जेव्हा 1 चेंडू 1 धाव असते ते दडपण विरुद्ध असतं फलंदाजीवरती.
गोलंदाजावर दडपण नसतं, कारण एक चेंडू होऊ शकते, पण ती किमया ती जादुई गोलंदाज करण्याची संधी आहे. असे बरेच कमी मोके असेल गोलंदाजाकडे, ती ऑपॉर्च्युनिटी असते ती अचीव करण्यासाठी. बघूया काय होऊ शकतं. क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. एक चेंडू एक धाव, काय थरारक आहे, चित्त थरारक सामना. रत्नागिरी फायटर्स अगेन्स्ट राजापूर रॉयल्स. ऋतिक जोशी आहे गोलंदाज समोर, ज्याने अर्धशतक लावले या सीझन 4 SSPL मध्ये. कुणाल, व्हॉट अ मॅच यार. एक चेंडू एक धाव, सामना जबरदस्त रोमांचक अवस्थेमध्ये. एक चेंडू एक धाव इज अम्ब्रेला फिल्डिंग, जस्ट लाईक द अम्ब्रेला, ज्यापर्यंत छत्री उघडली जाते, व्हेरी क्लोज ऑफ द बॅट्समन. एक चेंडू एक धाव, काय सामना आहे. जिंकेल तो क्वालिफायर. हा निघाला गोलंदाज. ओ ग्रेट ऑफ ट्राय, कॉंग्रॅच्युलेशन अभिषेक. चौकाराने MS धोनीच्या स्टाईलमध्ये सामना फिनिश. धन्यवाद तमाम प्रेक्षक, आपण जातीने उपस्थित होत आहे सामन्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच नन ऑफ अदर अभिषेक इज अ हिरो ऑफ द मॅच. वन मॅन आर्मी 54 धावा नाबाद खेळी, तो ठरलाय सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. संदीप मात्रे हाडला गॅर, पण जिगर लागते हे पारितोषिक ठेवण्यासाठी. जिगर दाखवली, पारितोषिक जरी पटकावता आलं नाही. खरोखर कौतुक करावं लागेल इजाज सोळकर साहेबांचं, त्याने पारितोषिकच्या रूपाने खैरात मांडली. त्यांचा संघ क्वालिफायर होतोय, हा बीट करून आपल्या पुत्राच्या संघावर. हार्ड लक अँड कॉंग्रॅच्युलेशन. जाऊया मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा सामनावीर ठरलाय अभिषेक. 54 धावांची नाबाद खेळी आणि